सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. नगर पुणे शिवशाही बसमध्ये एका हिंदू महिलेची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि या घटनेचे पडसाद आज अहिल्यानगरमध्ये उमटलेत. या जिहादी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं कायनेटिक चौकामध्ये रणरणत्या उन्हात रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. जोपर्यंत संबंधित नराधम कंडक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. यामुळे प्रशासनाला अखेर गुन्हा दाखल करून घ्यावा लागला. शहरातील कायनेटिक चौकामध्ये जमलेल्या शेकडो आंदोलकांनी आणि माता भगिनींनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय. अहिल्यानगरमध्ये माता भगिनींची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. अशा ट्रॅव्हल जिहादच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा आंदोलकांनी दिलाय. आंदोलनाच्या तीव्रतेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्याची प्रत मिळेपर्यंत आंदोलक जागेवरून हलले नाहीत. लव्ह जिहाद आणि लँड जिहाद, त्यानंतर आता ट्रॅव्हल जिहादचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला गेलाय. हिंदू महिलांनी प्रवास करताना चालक आणि वाहक हिंदू आहेत की नाही याची खात्री करूनच प्रवास करावा, असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको करण्यात आला आहे. त्याचं कारण आहे की ट्रॅव्हल जिहाद, जसं पूर्वी आपण काही राज्यांमध्ये वेगळे जिहाद ऐकायला मिळायचे, महाराष्ट्रामध्ये आपण अलीकडच्या 10-15 वर्षा कालखंडामध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आता जो काही नवीन जिहाद उदयास आला तो जिहाद म्हणजे दुसरा कुठला IT जिहाद आहे, की उच्च विद्याविभूषित असणाऱ्या लोकांमध्ये देखील आता जिहादचा प्रकार समोर येतोय. म्हणून या सगळ्या जिहादच्या विरोधामध्ये आता हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. हे जे प्रकरण आहे ट्रॅव्हल जिहादचं, हे काय प्रकरण फक्त अहिल्यानगरमध्ये घडलं असं नाही. पूर्वी बाहेरच्या राज्यांमध्ये हे सातत्याने घडत होतं, पण अलीकडच्या काळामध्ये मागच्या 2-3 वर्षा कालखंडामध्ये महाराष्ट्रात येऊन पोहोचलंय. कारण त्याला फंडिंग होतं. असं कुणी करल तर त्याला पैसे पुरवले जातात. एखाद्या दुसऱ्या समाजाची महिला जर तुम्ही घेऊन आले तर त्याला बक्षीस दिलं जातं आणि त्यामुळं हा प्रवास हा आपल्याला वाढत जात पाहायला मिळतो. त्यामुळं पुण्यामध्ये असेल, पिंपरीमध्ये असेल, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीनं चालणाऱ्या गाड्या असतील, मुंबईमध्ये असेल किंवा आता अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळं हिंदू समाज याच्यावरती कधी आता शांत बसणार नाही आणि या प्रत्येक जिहादच्या विरोधामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू, आवाज उठवू आणि जसं काही कुणी समोर येईल तर त्याला जागच्या जागी उत्तर देखील देण्याची तयारी आमच्या सकल हिंदू समाजची आहे. कसं असतं, सरकारकडे किती मागण्या करायच्या, कशाच्या विरोधात कायदे मागणी करायची. पण आमचं म्हणणं आहे की जसं त्यांच्यामध्ये काही कायदे त्यांनी ठरवलेले आहेत तर आमच्या हिंदू समाजाला काही ठरलं पाहिजे. सकल हिंदू समाज ठरवल आणि पुढे जाईल. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. मी आता माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की लोकांनी एकच काळजी करावी की आपल्या कुटुंबातले काही ज्येष्ठ लोक असतात, आपल्या मुलीला सोडायला जातात कुठं स्टँडवरती एखाद्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीवर, तर त्यावेळेला आपण तो विचारला गेलं पाहिजे ड्रायव्हर कोण आहे, त्याचा ID कार्ड दाखवलं पाहिजे, कपड्याला काहीतरी टिळा पाहिजे, गाडीत तेवढं काहीतरी पाहिजे. कारण आम्ही पाहतो आता असे भगव्या कलरचे केसरी रंगाचे बरेच लोक आता कपडे घालून फिरतात, ते लक्षात येत नाही कोण आहे. पण त्याला कुठंतरी त्याचं आधार कार्ड तपासून ह्या गाडीच्या प्रवासामध्येच आपल्या महिलांना बसवा अशी एक मी नम्रतेची विनंती आमच्या जनतेला आवर्जून करतो. कायदे बनवले जातात तसे जे इस्लाम लॉ बोर्ड जो आहे तसं काही हिंदू लॉ बोर्ड तयार करणार की मग? नाही, लॉ बोर्ड हा वैयक्तिक झाला पाहिजे. हा काय कुठलाही तरी रेकॉर्ड नसला तर लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला आता आपली अशी चौकट ठरलेली आहे, याच्या बाहेर जायचं नाही, ठरवं लागणार आहे. जो व्हिडिओ समोर आलाय त्याचा जो व्यक्ती त्याने हा एकच प्रकार केला, अनेक प्रकारे. हा फक्त काय झालं, त्याला माहितीच नाही त्या गाडीत कॅमेरा, कारण गाडी बदललेली होती त्याला माहितीच नाही त्या गाडीत कॅमेरा आहे. त्यामुळे हे असे रेग्युलर करतात ते. नाही, विष्णू कसं त्यांनी मनात ठरवून घेतलं ना की तुम्ही जर आमच्या ज्याला आम्ही दैवत मानतो, हरिण आहे, कालबीटे, त्याला जर कोणी काय केलं आम्ही त्याला सोडणार नाही. जसं इकडे गोरक्षक असेल, आमच्या महिला असतील, त्यांच्या जर कोणी काय केलं
गोमातेवर किंवा महिलांवर. माता दोन आहेत, एक गोमाता आणि आमची महिला भगिनी, दोन माते स्वरूप आहेत आणि भारत माता. याच्यावर जुने कुणी काही करत असेल तर याला आमच्या सुद्धा कायदा ठरवावं लागणार, आता काय करायचं आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागणार. पण कुठेतरी तुम्ही म्हणले की माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल, पण मी माघार नाही. हो बरोबर आहे ना. मग आता शेवटी किती दिवस आपण गप्प बसणार आहे? ज्या ज्या ठिकाणी सगळ्याचं उत्तर आहे देणं गरजेचं आहे, त्याशिवाय प्रकार थांबणार नाही. आता बिश्नोई साहेबांनी जेव्हा उत्तर दिलंय, त्यांनी भूमिका घेतली लॉरेन्स बिश्नोईची, कुठं काय करतो तसंच करावं लागणार आहे. या आंदोलनात महापौर ज्योती गाडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा महायुतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.